लुलायस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठानपुर्या सुधीसङ्घसेव्यं चतुर्वेदतन्त्रे तिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग। नमाम्यहं गणेशं पार्वतीनन्दनं शुभं विनाशयति विघ्नान्नो विद्यां यश्च प्रयच्छति। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरवे सर्वलोकानां भिषजे भवरोगिणां निधये सर्वविद्यानां दक्षिणामूर्तये नमः। पुंडलीकवरद विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवंताच्या असीम अहैतुकी कृपा करुणेच्या फलस्वरूप प्रतिवार्षिक आपल्या उत्सवांच्या क्रमामध्ये पूज्य दादांच्या पूज्य आपांच्या कृपेने विविध विषयांवरचं विविध साधू संतांच्या श्रीमुखातून आपल्याला सत्संग चिंतनाचा सुअवसर मिळतो। ही खरोखर भगवंताची गुरु महाराजांची आपल्यावर असणारी सर्वोच्च कृपा आहे। भगवंताच्या किंवा संतांच्या साधू संतांच्या आपल्या गुरु महाराजांच्या वास्तविक कृपेचं लक्षण काय हो? सहसा असं एक समज आहे लोकांमध्ये, एखाद्याकडं धन खूप जास्त असलं की लोक म्हणतात त्या घराण्यावर देवाची कृपा आहे, बरं लक्ष्मी व्यंकटेशांची विशेष कृपा आहे, गडगंज आहेत घरात। एखाद्याला खूप मोठं पद जर परंपरेने चालत आलेलं असलं, घरंदाज कोणी असले, घरंदाज लोक आहेत बाबा, देवाची कृपा आहे त्यांच्यावर। एखादा अगदीच रोड छाप असला, करोडपती झाला, काय नशीब फळ आहे बाबा, देवाची अचानक कृपा झाली आहे। भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है। काय देवाची कृपा झाली, आत्तापर्यंत खूप वाईट अवस्थेत होता आणि इतका छान झाला, इतकी त्याची अवस्था सुधारली। अवस्था म्हणजे व्यावहारिक अवस्था, भौतिक प्रापंचिक। ह्यालाच, ह्या भौतिक प्रापंचिक व्यवस्थेलाच भगवंताची कृपा मानण्याची मोठी चूक आपण सगळे करतो।
हे भगवंताच्या कृपेचं लक्षण आहे का हो? हे भगवंताच्या कृपेच्या अंशाचा परिणाम असू शकतो, असेलच असं नाही, पण असू शकतो. पण जर तुम्ही संतांना जर विचारलं ना, संत हे म्हणतात, ह्या सगळं काही विसरून, देहभान विसरून भगवंताच्या ध्यानामध्ये निमग्न असायची अशी स्थिती त्यांची बालपणी असायची प्रल्हादांची. मग जर बालपणी जर अशी स्थिती जर असेल तर ह्यांना काय म्हणणार? ह्यांना जन्मसिद्ध म्हणतात. बरं, साधकांचेही प्रकार आहेत. एक जन्मसिद्ध आहेत आणि काही साधनसिद्ध असतात. बरं, संतांच्या, साधू संतांच्या, साधकांच्या जीवनामध्ये हा भेद आपल्याला करायची गरज नाही. पण खूप पूर्वी, नेमका आता ग्रंथ मला आठवत नाही, पूज्य आप्पांचाच का कीर्तनात मी ऐकलं होतं, कीर्तनाच्या रेकॉर्डिंगमध्ये. आता इथं तर मी एखादं वाक्य जरी बोललो, सिद्धांत जरी बोललो, तरी कुठल्या ग्रंथाच्या कुठल्या पानावरच्या कितव्या पॅरेग्राफमध्ये कितव्या ओळीला हे सुद्धा आपण सांगू शकाल. आपणने सुद्धा एका ठिकाणी असं म्हणलेलं स्मरण होतं, ज्ञानेश्वर महाराज वगैरे जन्मसिद्ध आहेत, पण हे आदर्श होऊ शकतात का? आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना, अरे उपजताची ज्ञानी असं त्यांचं वर्णन आहे. जन्मतः ज्ञानी आहेत, जन्मतः सिद्धांचे सगळे लक्षण माऊलींमध्ये आहेत. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगतायत, 4500 तर उपमा त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आता हे सर्वज्ञ असल्याशिवाय हे शक्य आहे का? जन्मतः ते सर्वज्ञ आहेत. 22व्या वर्षी संजीवन समाधी महाराष्ट्राच्या नाही, जगाच्या इतिहासात कुठं झालं? कलियुगातला सोडा, सत्ययुगात कुठं झालं नाही. रेड्यामुखी वेद बोलवल्याची लीला सत्ययुगात घडली आहे का? माऊलींच्या ज्या लीला आहेत त्या कलियुगात तर दुर्लभ आहेतच, सत्य त्रेता द्वापर युगात सुद्धा नाही घडल्या इतक्या अतिदिव्य लीला आहेत माऊलींची. माऊली कसं काय आपल्याला आदर्श होऊ शकतात? आप्पा म्हणतात, त्या दृष्टीने जर चरित्राचा जर विचार केला ना, तर तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हे आपल्याला जास्त आदर्श होऊ शकतात. कारण की ते साधन करत करत तिथपर्यंत गेले, त्यामुळे आपल्या सर्वांसाठी ते अधिक त्यांचं जीवनचरित्र हे उपयोगी ठरतं. ते कशा प्रकारे गेले? देवाचा आपल्याला नित्य संयोग आहे का? देवाचा आपल्याला नित्य संयोग आहे की नित्य वियोग आहे? सध्या तात्विक दृष्ट्या पाहायला गेले तर नित्य संयोग जरी असला तरी देवाची आपल्याला काही प्रत्यक्ष नित्य अनुभूती होत नाही, म्हणून आपण नित्य वियुक्त अवस्थेमध्ये असतो. अशा वियोग अवस्थेमध्ये सुद्धा देवाशी कशा संवाद साधावा? करुणाष्टकासारखं दुसरं उदाहरण मिळेल का? दुसरं प्रकरण मिळेल का? अनुदिन अनुतापे तापलो रामराया. अहो, हे कधी वाचलं ना तर अगदी आपल्या मनाची स्थिती, एक एक श्लोक पहा तुम्ही. प्रत्येक साधक ज्या स्थितीतून जातो त्या स्थितीचं वर्णन रामदास स्वामी करत 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 पुढे केले. बरं, अचपळ मन माझे नावरे आवरिता. हे कुठल्या साधकाची स्थिती नाही आहे. अचपळ म्हणजे काय? अचपळ म्हणजे हे नका समजू की चपळ नाही ते अचपळ, शांत आहे ते अचपळ नाही. तिथं संस्कृतच्या क्रमाने तिथल्या पद्धतीने व्युत्पत्ती करावं लागेल. आसमंतात चपलः इति अचपलः. जे अत्यंत चपळ आहे ना ते म्हणजे अचपळ. हा, अचपळ मन माझे नावरे आवरिता. प्रत्येक साधकाची स्थिती अशी. प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझवीण रामा मज कंठ. एक एक श्लोकाची एक एक पंक्ती अशी आहे. साधक त्या अवस्थेमधून जात असतानाचं वर्णन हे रामदास स्वामींच्या आपल्याला करुणाष्टकामध्ये भेटतं, त्या कारुण्यातून भेटतं. दासबोध तर किती, जगाच्या पाठीवर इतका प्रॅक्टिकल ग्रंथ मिळणार नाही. आमचे
पूज्य गुरुदेव श्री स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज नेहमी सांगतात की महाभारत हे सगळ्या वेदांचं सार आहे, ही गोष्ट खरी आहे, पण 1 लाखाच्या वर श्लोक आहेत आणि खूप विस्तृत सगळा उपदेशाचा सगळा प्रसंग आहे. किती विस्तृत असेल. भीष्मांनी एक प्रकरण किती मोठं आहे. भीष्म ज्यावेळेस शरशय्येवर होते, शेवटी युद्ध झाल्यावर, त्यावेळेस त्यांनी केलेला उपदेश सुमारे 23,000 श्लोकांचा आहे. शांती पर्व आणि अनुशासन पर्व. भागवताची श्लोकसंख्या एकूण 18,000 आहे आणि भीष्मांनी पडल्या जो उपदेश केला आहे तो 23,000 श्लोकांचा आहे. म्हणून कौरव पांडवांच्या गाथेचं, प्रसंगाचं, चरित्राचं निमित्त आहे. त्या निमित्ताने विविध उपदेशांचं जे वर्णन महाभारतामध्ये प्राप्त होतं ना, ते महत्त्वाचं आहे. आणि त्या सगळ्या तत्वांचं, त्या सगळ्या सिद्धांताचं सार जर कुठं जर प्राप्त करायचं असेल तर ते सार तुम्हाला प्राप्त होतं दासबोधामध्ये. इतकी विशेष महती आहे त्याची. हे आपल्याला कुणाच्या कृपेने प्राप्त होतं? हे आपल्याला कोण देणार आहे? हे आपल्याला ना हे संत माऊलीच देऊ शकतात. बरं, हे दुसरं कोणी आपल्यावर अशी कृपा करणार आहे? अरे भगवंत सुद्धा आपल्यावर एवढी कृपा करणार नाही जेवढी कृपा आपल्यावर संत करत असतात. संतांना माहिती आहे हे कलियुगातले जीव आहेत, हे कलियुगातले साधक आहेत. ह्यांना कठीण साधन जमणार नाही, ह्यांना जटिल उपदेश जमणार नाही. ह्यांना जो सोपा उपदेश जमेल ना, ह्यांना जो सोपा उपदेश पचेल असाच आपण उपदेश केला पाहिजे. ही करुणा कोणामध्ये हो? ही करुणा फक्त संतांमध्ये हो. म्हणून आपल्याकडे आता आपण ज्ञानोबा माऊलींना माऊली तर हे संबोधतोच. त्यांचं ते किती मोठे ज्ञानी असले तरी त्यांचं हृदय आईचं आहे. ज्ञानोबा माऊलींसारख्या ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 या अमृतानुभवाचं वर्णन करायला गेलं की माऊलींची भाषा इतकी जटिल वाटते आणि तेच हरिपाठात पाहत इतकी गोड एक शब्द, एक अभंग, एक सुंदर माऊलींचं वचन आहे. किती सरळ करून आपल्याला माऊली देतात. हे मनामध्ये करुणा असल्याशिवाय होत नाही. बरं, जीवांच्या उद्धाराची करुणा हे गुरूंचं, सद्गुरूंचं विशेष लक्षण आहे आणि संतांच्या जीवनामध्ये हीच विशेषता आपल्याला प्राप्त होते. म्हणून संत हे सगळ्यात सोप्यातलं सोपं, सोप्यातलं सोपं, सोप्यातलं सोपं करून सांगतात. म्हणून आपण माऊलींना तर माऊली म्हणतोच. आप्पांचा श्लोक आहे ना माऊलींवर, हे तात भवतैवोक्तम शिशोर्माता स्वयं हिता चित्तवृत्ते समाधानम बुद्धे स्थैर्यं सदास्तु मे. आप्पांनी जणू माऊलींच्या शब्दामध्ये माऊलींना अडकवून विनंती केली. महाराज आपणच म्हणलात ना ज्ञानेश्वरीमध्ये, तर लेकराचं हित हे आई स्वतःहून करते, हे आपलंच वचन आहे ना. मग आमच्या चित्तवृत्तीची काळजी आपणच घेतली पाहिजे ना. आमच्या बुद्धीच्या स्थैर्याची काळजी आपणच घेतली पाहिजे ना. हे संतांचं हृदय असतं. म्हणून आपल्याकडे आता माऊलींना तर आपण माऊली म्हणतोच, पण आपल्या जे आपल्या परंपरेचे गुरु असतील आपण त्यांना सुद्धा गुरु माऊली असं म्हणून समजतो. ते माऊलीचं हृदय हे संतांमध्ये असतं आणि म्हणून साधन आपल्यासारख्या सर्वसामान्य साधन क्रमाने साधन करत करत जाणाऱ्यांसाठी सर्वोत्तम जर कुठला क्रम किंवा मार्ग असेल ना, तर तो सगळ्यात पहिली पायरी ती म्हणजे सत्संग आहे. विशुद्ध शास्त्रीय परंपरेतल्या संत महापुरुषांचा संग प्राप्त होणे हे खरोखर भाग्य असल्याशिवाय लाभत नाही. बरं, आणि मला सांगायला काही इथं संकोच होत नाही. जवळपास आपल्या भारतातल्या जितक्या शास्त्रीय गुरुपरंपरा आहेत ना, ह्या जवळपास सगळ्या गुरुपरंपरेचं अवलोकन म्हणा, थोडंसं चिंतन, अध्ययन वगैरे हे आम्ही
आमच्या अल्प बुद्धीनुसार केलं. पण खरं सांगतो, जितकी परिपूर्ण गुरुपरंपरा कालानुरूप सामान्य जीवांचा उद्धार करण्यासाठी परिपूर्ण गुरुपरंपरा जशी आपल्या गोरठ्याची आहे ना, जशी पूज्य दादांची आहे, जशी पूज्य आप्पांची आहे, तशी संपूर्ण आ सेतू हिमाचल गुरुपरंपरा तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. अरे सामान्यातल्या सामान्य जीवांचा उद्धार कसा व्हावा मला माहीत नाही, पण भारतात गोरठ्याशिवाय दुसरं गाव असेल का हो जिथं झाडू मारणाऱ्याला विष्णू सहस्त्रनाम पाठ आहे? मला नाही वाटत दुसरं गाव असेल. किती संतांची करुणा, किती त्यांचे प्रयत्न, कशासाठी हो? हे आपल्या तुम्हा आम्हा सर्वांच्या उद्धारासाठी. हे बुडते हे जन न देखवे डोळा. अरे प्रपंचामध्ये तर बुडतच आहेत, हे पाहवत नाही ना. सद्गुरू त्याला म्हणत नाहीत जो स्वतः समाधीचा आनंद घेतोय, जो स्वतः भगवंताला प्राप्त करून ज्यांनी घेतला आणि सगळ्या जगाला वाऱ्यावर सोडून दिलं. नाही, आपण जेवणी जेववी लोका संतर्पण घाली तुका, असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. परमार्थाचं जेवण, परमार्थाचं अमृत हे तर आम्ही तर सेवन केलंच, पण आम्ही जनांना वाटतोय, आम्ही संतर्पण घालतोय. संतांची ही भूमिका असते, सद्गुरूंची ही भूमिका असते. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सत्संग आवश्यक आहे. आणि त्या सत्संगाचं आजच्या वर्तमान कलियुगानुरूप जर शास्त्राला धरून आणि आजच्या वर्तमान युगानुसार सुद्धा लोकांचा उद्धार करण्यासाठी साधन प्रदान करणारी जर कुठली गुरुपरंपरा असेल, गुरुपीठ असेल, तर ते म्हणजे आपलं गोरठा आहे. जितकं वर्णन करावं तितकं कमी आहे. आम्ही तर थोडं बहुत वरवर अध्ययन किंवा चिंतन श्रवण करून आम्हाला ह्या परंपरेबद्दल आदर आहे बरं. पण तुम्ही खरोखर किती भाग्यवान आहात की आपण त्या परंपरेमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपासना करताय. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपला प्रत्येकाचा एकही दिवस असा जात नसेल की ज्याच्यामध्ये आपला पूज्य आप्पांशी, पूज्य दादांशी सत्संग होत नसेल. आता पूज्य दादांशी आणि आप्पांशी सत्संग करण्याचा सत्संग म्हणजे काय हो? अहो, त्यांचं साहित्य म्हणजे सत्संग आहे. ज्यावेळेस आपण त्यांचं साहित्य वाचतो, कुठल्याही महापुरुषाचं, ज्यावेळेस आपण त्यांचं साहित्य वाचत असतो ना, त्यावेळेस आपला त्यांच्याशी थेट सत्संग असतो बरं. आपला त्यांच्याशी थेट संवाद असतो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताना तर नुसते ते पानं पलटत नाहीत, तुम्ही माऊलींशी संवाद करत असता. तुम्ही ज्यावेळेस गाथा वाचताना तुम्ही तुकाराम महाराजांशी थेट संवाद करत असता. आपण ज्यावेळेस दादांचं इतकं मोठं 10 खंडांमध्ये इतकं विस्तृत साहित्य, कुठलंही साहित्य, अहो एखादं छोटं स्तोत्र वाचा. दादांचं आपण ज्यावेळेस एखादं स्तोत्र वाचतो ना, त्या ज्या देवाचं स्तोत्र असेल ती देवता तर कृपा करेलच, पण दादांची सुद्धा कृपा झाल्याशिवाय राहत नाही बरं. म्हणून आपल्या प्राचीन वैदिक क्रमामध्ये विनियोगामध्ये ऋषींचं वर्णन आहे बघा. रामरक्षासुद्धा घ्या. अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषी, असं तुम्ही कुठल्याही स्तोत्राचं घ्या. आता प्राकृताला किंवा ह्याला त्याची गरज नाही आहे, पण त्या ऋषींची कृपासुद्धा होत असते बरं. आता ज्यावेळेस तुम्ही पूज्य दादांचे स्तोत्र वाचाल तर दादांची कृपासुद्धा होत नाही का? तुम्ही एखादी प्रार्थना ज्यावेळेस, दादांचे स्तोत्र तर दिव्य आहेतच, पण आप्पांची सुद्धा कारुण्याची जी हाक आहे ना, आप्पांचं असं कुठलं स्तोत्र मला तरी असं माझ्या पाहण्यात नाही की ते गाता गाता डोळ्यात पाणी येत नाही. कुठलंही स्तोत्र असं, कुठलीही कृती असं, मन असं आतून भरून येतं. मग ते गंगेची स्तुती असो, मग ती गोदेची स्तुती असो, मग ती माऊलींची संतांची स्तुती असो, आप्पांची कुठलीही स्तुती तुम्ही घ्या जी त्यांनी कुणाची गायली आहे, मग ती संस्कृत असो की प्राकृत असो, इतकं मन भरून येतं. हे ज्यावेळेस आपण म्हणतो ना, त्यावेळेस आतून आपण त्यांच्या भावाशी एकरूप होत असतो, जणू त्यांच्याशी आपला संग होत असतो.
ते ज्या मनस्थितीमध्ये आहेत, ते ज्या भावस्थितीमध्ये आहेत, त्यांनी ज्या भावस्थितीमध्ये स्थित होऊन ती रचना केलेली असते ना, आपण सुद्धा त्या भावस्थितीशी साम्य होऊन आपला संग होत असतो बरं. म्हणून हाच त्यांच्याशी संग आहे. साहित्याच्या रूपामध्ये, कृतींच्या रूपामध्ये, काव्याच्या रूपामध्ये, सिद्धांताच्या रूपामध्ये, उपदेशाच्या रूपामध्ये आपल्याला आजही पूज्य दादा, पूज्य आप्पा हे आपल्याला आजही उपलब्ध आहेत. साहित्याच्या रूपामध्ये तर आहेतच, पण सूक्ष्म उपस्थिती ही संतांची असते बरं. त्यांचं पांचभौतिक देह शांत झाल्यावर सुद्धा त्यांच्या सूक्ष्म उपस्थितीचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. आता इथं सगळे उच्चस्तरीय साधक आहेत. कित्येक साधक हे आपला स्वतःचा स्वानुभव सांगतात. मला स्वप्नामध्ये आप्पांनी काही सांगितलं, मला स्वप्नामध्ये दर्शन झालं, मी मंदिरामध्ये दर्शनाला गेलो आणि तिथं मला भास झाला की जणू दादाच बसलेले. असं होतं ना. हे काल्पनिक नसतं बरं. संत श्री गुलाबराव महाराज यांचा स्वप्न सिद्धांत असेल किंवा हे होणारे जे पश्चातसुद्धा परवर्ती जे अनुभव असतात ना संत महापुरुष सिद्ध योग्यांचे, यांच्यावर खूप विस्तृत त्यांचं विवेचन आहे. हे कधीही काल्पनिक नसतात, हे यथार्थ असतं. उपनिषदाच्या किंवा वेदांताच्या किंवा आगमशास्त्राच्या जर प्रक्रियेनुसार सांगायचं झालं ना, एखादा महात्मा मुक्त जरी झाला तरी 1 कल्पापर्यंत त्याच्याशी संपर्क साधता येतो बरं. मग त्याच्या छायाचित्राच्या माध्यमातून असेल, त्याच्या अजून कशाच्या माध्यमातून असेल, 1 कल्पापर्यंत तो मुक्त झाल्यावरही त्याच्याशी संपर्क साधता येतो. आणि आपली गुरुपरंपरा तर अशी आहे की मुक्त होऊन सुद्धा भागवतातलंच वर्णन आहे. ब्रह्मलोकामध्ये गेल्यावर कसल्याही प्रकारचं दुःख नसतं. आता ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा लोक नका समजू बरं. त्या परब्रह्माचा लोक. मग तुम्ही ते ब्रह्मलोकही धरा, मग तुम्ही ते वैकुंठही धरा, कैलास धरा, जे काय धरायचं ते धरा आपापल्या इष्टदेवतेनुसार. तर तिथं गेल्यावर तिथल्या गुणांची काही विशेषता आहे. तिथं कसल्याही प्रकारचं दुःख नाही. आणि हाच फरक आहे पृथ्वीवर आणि भगवंताच्या लोकामध्ये. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. निवर्तनतेचाही अर्थ सूक्ष्म आहे, तो आत्ताचा विषय नाही आहे, पाहूया नंतर. तर पृथ्वी आपला हा मर्त्यलोक आणि भगवंताच्या लोकामध्ये हाच फरक आहे. पूज्य आळंदीचे थोर संत एकदा, आता कोणी त्यांच्याकडं आनंदाश्रम स्वामी महाराज, कोणी जर त्यांच्याकडं गेला, आणि आता लोकांची सवय प्रापंचिक लोकांची इथली नाही, आमच्या भागातलं सांगायला, साधू संतांकडे गेलं की आपलं रडगाणं सुरू करायचं प्रापंचिक. महाराज आमच्या घरात ह्या अडचणी आहेत, आमचं हेच होत नाही, तेच होत नाही, आणि आपल्या अडचणी, खूप दुःख आहे महाराज. तर आनंदाश्रम स्वामी खूप विनोदी होते. ज्ञानाच्या तत्वामध्ये अगदी स्थित असून सुद्धा विनोदी होते. तस्मात् ब्राह्मणः पांडित्यम निर्वेद्य बाल्येन तिष्ठासेत असं उपनिषदाचं वचन आहे. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा बालकासारखं असावं, हे पूज्य महाराजांच्या आनंदाश्रम स्वामीजींच्या जीवनात होतं बरं. ते म्हणायचे, दुःख आहे ना, आपण मनुष्य शरीरात आपण जिवंत आहोत ह्याची पोचपावतीच आहे म्हणायची. मेल्यावर काही दुःख होणार नाही तुम्हाला. व्हायचं आहे का दुःख मुक्त, तुम्हाला सांगा फक्त. हाच फरक आहे मर्त्य लोकामध्ये आणि भगवंताच्या लोकामध्ये. तिथं जिवंत असून सुख आहे, आणि आपल्या या मर्त्य लोकामध्ये जिवंत असून तर सुख असायचा प्रश्नच नाही. संतांनी सांगून ठेवलंय, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे.
सुख थोडंसं. तर भगवंताच्या लोकामध्ये दुःख काही नसतं, पण एक दुःख मात्र तिथंही होतं. बरं, काय दुःख होतं तिथल्या मुक्त झालेल्या तिथल्या सिद्धात्म्यांना? एक दुःख जे राहतं ना, त्यांना स्वतःचं काही दुःख नसतं, पण ज्यावेळेस ते मर्त्य लोकामधल्या जीवांची स्थिती पाहतात ना, अरे अरे अरे, 84 लाख योनींमध्ये फिरून एकदा मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि त्याच्यामध्ये भगवत प्राप्ती करायची सोडून, त्याच्यामध्ये भगवत प्राप्तीचं साधन करायचं सोडून काय हे प्रपंचामध्ये गुरफटलेत, काय तुच्छ क्षणिक अनावश्यक गोष्टींना, सुखदुःखांना आपलं मानून ह्याच्यासाठी रडतायत. रडावं पण कुणासाठी? करुणाष्टकामध्ये जसं देवासाठी रडलेत ना रामदास स्वामी, तसं रडावं. बरं, तसं रडणं कुणाला येतं? कोणी बायको गेली म्हणून रडतं, कोणी आहे म्हणून रडतं, कोणी व्हायची म्हणून रडतं, कोणी कोर्टात आहे म्हणून रडतं. रडणं प्रत्येकाचं चालू आहे, भगवंतासाठी रडणं कुणाचं चालू? हे एखाद्या भाग्यवानाचंच असतं. बरं, आणि भगवंतासाठी रडणं काय असतं हे जर तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायचं असेल ना, रामदास स्वामींना आपण पाहिलं नाही, पण तुम्ही पूज्य आप्पांचे कीर्तनं बघा, आप्पांच्या कीर्तनाचे व्हिडिओ पहा. अरे घळघळ चरित्र सांगताना राहत नाही आपण, इतकं भरून येतं. ज्ञानाची स्थिती असून सुद्धा, ज्ञान असून सुद्धा, एक तपाचं बळ असून सुद्धा, कर्माचं बळ असून सुद्धा इतकं भावनिक व्यक्तिमत्व आहे ना, हे खरोखर आप्पांसारखं अतिदुर्लभ आहे. बरं, अतिदुर्लभ आहे. भक्तीही तितक्याच उच्च कोटीची, ज्ञानही तितक्या उच्च कोटीचं, कर्मही तितक्या उच्च कोटीचं, आणि योग तर काय सांगावं. अरे आपण समाधी महापुरुषांनी घेतली हे आपण ऐकतो. ज्ञानोबा माऊलींची समाधी आपण पाहिली का? संजीवन समाधी इतक्या उच्च कोटीची. नामदेव महाराजांच्या अभंगांमध्ये आपण, समाधीच्या अभंगांच्या प्रकरणामध्ये आपण ऐकतो, त्याच्यामध्ये सुद्धा ते बाकीचा काय भावनिक प्रसंग झाला त्याचं सगळं चित्रण आहे. समाधीची प्रक्रिया काय, किंवा अशी समाधी घेता येते का, हेचं तर काय, ते गुरुपरंपरेचं गुप्त ज्ञान आहे, म्हणून त्याचं वर्णन तर कुठं प्राप्त होत नाही. बरं, शिवाय लोक तर सर अजूनही म्हणतात बरं की हे समाधी वगैरे हे ना, हे पूर्वीच्या काळातलं होतं. आता गीतेचं पारायण करताना ते ब्रह्मरंध्राचं भेदन करून मग मुक्त व्हावं वगैरे ही अशी प्रक्रिया आहे. आता आपले वारकरी संप्रदायाचे लोकसुद्धा ज्ञानेश्वरीचं पारायण करताना ते जिथं प्रकरण येतं की कशाप्रकारे योगी आपला देह सोडतो, हे ह्या काळातलं नाही म्हणतात. हे समाधी वगैरे संजीवन तर सोडा, साधी समाधीसुद्धा शक्य नाही असं कोणी म्हणलं ना, मी आवर्जून अभिमानाने सांगतो, एकदा उत्तर काशीला जाऊन परमपूज्य आप्पांच्या समाधीचं दर्शन घ्या. समाधी ह्या युगात सुद्धा समाधी घेणारे महापुरुष हे आहेत आणि आपल्या भागातले. आता आपल्याला माहीत नसणं हा आपला करंटेपणा असू शकतो. म्हणून खरोखर असं वाटतं बरं की आजच्या काळात सर्वाधिक आता विशेष विविध विषयांवर शोध करतात, PhD करतात, पण मला तर असं वाटतं की सर्वाधिक जर शोध करण्यासारखं योग्य जर कोणाचं जर साहित्य किंवा जर चरित्र असेल ना, तर सर्वाधिक शोध करण्यायोग्य साहित्य पूज्य दादांचं आहे, आणि सर्वाधिक शोध करण्यायोग्य चरित्र जर कोणाचं आहे तर ते परमपूज्य आप्पांचं आहे. इतकं अव्यंग चरित्र आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात. बरं, आजच्या काळामध्ये जर पूर्णादर्श जर तुम्हाला पाहिजे असतील ना, पूर्णादर्श, तर परमपूज्य आप्पांचं चरित्र पाहावं. बरं, आप्पांनी गृहस्थाश्रमही केला, आप्पांनी प्रपंचही केला, आणि त्यानंतर परमार्थाकडे इतकी उच्च झेप घेतली की
ज्या समाधीची कोणी अनुमानही करू शकणार नाही, त्या समाधीला ह्या युगामध्ये, या 21व्या शतकामध्ये त्यांनी समाधी घेतली. ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून हे पूर्णादर्श आहेत. आधी उत्तम अध्ययन करावं, गुरुसेवा सत्संग करावा, प्रपंच करावा, शास्त्रीय पद्धतीने करावा, वानप्रस्थाच्या अवस्थेमध्ये तीर्थयात्रा करावी. वानप्रस्थ तर आज लुप्त आहे महाराज, पण आप्पांचं जीवन पाहिलं तर 3दा पायी हिमालय यात्रा केली होती ना, बरोबर का? माझं चुकत असेल तर सांगा बरं, माझं जास्त अध्ययन नाही आप्पांच्या चरित्रावर, न दादांच्या साहित्यावर आहे. इकडून 2 शब्द ऐकले, तिकडून 2 शब्द ऐकले आणि तुम्हाला तुमचेच ऐकवले. त्वदीयमस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये, अशा भावनेने मी सेवा करतोय बरं, माझा अधिकार नाही. शेवटच्या दिवशी म्हणणार आहे ना, आजही म्हणतो, बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे. आपण सगळे मोठे आप्पांच्या दादांच्या परंपरेचे श्रेष्ठ साधक आहात. माझी अगदी योग्यता नाही की मी तुमच्यासमोर काही बोलेल, पण मी बोलायचा प्रयत्न करतोय. माझं काही कमी जास्त हे होत असेल तर आपण सांगत चला. कितीदा यात्रा केली होती आप्पांनी पायी? 3दा, बरोबर? हां. ते कीर्तनात आम्हाला जोरात ऐकायची सवय, ग्रामीण भागातल्या कथेंमध्ये तर जोरात बोलतात तिथले ग्रामस्थ. तर वानप्रस्थ अवस्थेमध्ये सेवेतून निवृत्त झाल्यावर हिमालयात गेले, पायी यात्रा. अरे आज गाडी घोडा शेवटपर्यंत गाडी घोडा जातो. शेवटपर्यंत काय तुमचं हेलिकॉप्टर जातं, अजून काही जातं. त्या काळामध्ये ज्यावेळेस डोलीसुद्धा चांगली व्यवस्थित नव्हती, ते घोडे खच्चरसुद्धा चालायचे नाहीत, अशा परिस्थितीमध्ये आप्पांनी पायी यात्रा केली. दुर्गम मार्ग. आज आता हिमालयाची, आता आपण सगळे जातच असाल उत्तरकाशी गंगोत्रीला वगैरे. आत्ताच मी जाऊन आलो, तिकडं प्रवचन होते गुरुपौर्णिमेच्या वेळेस. तर माझा सगळ्यात मोठा स्वार्थ की ताईंना भेटायचं. तर वसुताईंचं दर्शन घेतलं, वसुताईंना भेटलो आणि मग आलो. तर गंगोरी म्हणून 2 किलोमीटरवर गाव आहे उत्तरकाशीच्या, तर तिथं होतं. गंगोत्रीला वरसुद्धा जाऊन आलो. तर आलो आणि मार्ग बंद झाला. भूस्खलन तिथं सारखं होत असतं, नेहमी जाणाऱ्यांना माहिती आहे. आता अशी व्यवस्था आहे की बाबा भूस्खलन झालं तर थोड्या वेळामध्ये, एखाद्या तासामध्ये 2 तासामध्ये तिथले हे येतात आणि रस्ता साफ करून गाड्यांना असेल, पायी असेल, जे जसे ह्यानी जाणार आहेत त्यांना मार्ग सुकर होतो. विचार करा, आप्पांच्या काळामध्ये हे होतं का? एकदा जर रस्ता बंद पडला ना, आठवडा बंद असायचा, एक आठवडा. कल्पनाही होऊ शकत नाही. म्हणजे गाडी तर जाणं दूरचीच गोष्ट, पायीसुद्धा जाता यायचं नाही. रस्त्यामध्ये भूस्खलन झालं, आता खाली दरी आहे, पायी जाणारं सुद्धा कुठं जाईल? हां, ते असं नाही की असं फिरून जाता येतं, दरीच खाली. इतक्या दुर्गम परिस्थितीमध्ये बरं साधक असा असतो ना की सगळ्या गोष्टी काही आप्पांनी वर्णित करून ठेवल्यात का त्यांना काय काय त्रास झाला असेल, हे अनुमानच आपण करायच्या गोष्टी. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती यात्रा हे खरोखर आदर्श वानप्रस्थाचं, हे वानप्रस्थाचा हा आदर्श आहे. बरं, वानप्रस्थ म्हणजे काय? वनम गतो यद हरिमाश्रयेत, भागवताच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर खूप विशेष वेगवेगळ्या व्याख्या आहेत. बरं, आता वनम गतो यद हरिमाश्रयेत ही एक व्याख्या आहे, आणि सुविधेनुसार दुसरी व्याख्या सांगू का? ओघात आली आहे म्हणून. गृहेष्वतिथी वदवसन ही वानप्रस्थाची दुसरी व्याख्या आहे. घरामध्येच राहायचं पण अतिथीसारखं राहायचं. जाऊ दे, सोडा, आपलं आपणची यात्रेचा विषय चालला. तर वानप्रस्थ म्हणजे काय? वनामध्ये जाणे आणि वनामध्ये जाऊन भगवंताचा आश्रय घेणे, भगवंताच्या निमित्त, भगवंताच्या प्रीत्यर्थ यात्रा करणे, भगवंताच्या प्रीत्यर्थ सगळ्या गोष्टी सहन करत करत तप करणे, म्हणजे ह्याला वानप्रस्थ असं
म्हणतात वानप्रस्थ आश्रमाचं हे मुख्य लक्षण आहे, हे त्याचं मुख्य ध्येय. जसं ब्रह्मचर्य आश्रमाचं मुख्य ध्येय काय? एकतर विद्या ग्रहण करावी, संयमामध्ये राहून विद्या ग्रहण करावी. कारण की संयमामध्ये राहिला तर त्याच्यामध्ये काही तपस्येचं काही बळ राहील आणि तो पुढं समाजासाठी काही उपयोगी होईल. आजची पिढी जी निरुपयोगी आहे, तरुण पिढी, ही ह्याच्यासाठी आहे की त्यांनी काही आत्मसंयम करून ज्ञानच घेतलं नाही. एकतर ज्ञान घेतलं ते कशाचं घेतलं? पोटापाण्याचं. करिअरच्या नावावर कशाचं घेतलं? करिअर आणि सक्सेसची व्याख्या काय हो आधुनिक दृष्टिकोनाने? मला असं वाटतं, बरं चुकत असेल तर सांगा, नेम आणि फेमच्या पुढं त्यांचं काही सक्सेसची त्यांची व्याख्याच नाही आहे का? पैसा, प्रसिद्धी, नाव, बस. ईट, ड्रिंक अँड बी मेरी, हे लक्षण आसुरत्वाचं आहे. भागवताच्या महात्म्यामध्ये बघा तुम्ही की इह घोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतांगतः, जीवश्च असुरतांगतः. असुरत्व म्हणजे काय हो? आशुषु रमन्ते इति असुरा. जे क्षणिक भोग आहेत ना, त्या क्षणिक भोगांमध्ये जे रमणारी जी वृत्ती आहे ना, ती म्हणजे आसुर. तुम्ही आसुर म्हणजे ते नका समजू सिरियलमध्ये पाहिलेले 2 शिंग निघालेले, दात निघालेले. गीतेमध्ये ह्या सगळ्यांना वृत्ती म्हणून वर्णन आहे बरं. राक्षसी वृत्ती, आसुरी वृत्ती, मोहिनी वृत्ती, ह्या सगळ्या वृत्तींचं वर्णन आहे गीतेमध्ये. राक्षसीं आसुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिता. ह्या सगळ्या काय तो ह्या सगळ्याच्या सगळ्या वृत्ती आहेत. तर कलियुगातले लोक आसुर होतील म्हणजे काय? आसुरी वृत्तीचे होतील. आणि आजची शिक्षण पद्धती अशीच आहे. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये काय अपेक्षित आहे? संयमपूर्वक अध्ययन व्हावं. संयमाचा अभाव झाल्यामुळे ना अध्ययनसुद्धा निरुपयोगी होतं बरं. म्हणून महाराज आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये संयमाचा लवलेश नाही आहे. हे सगळं का बोलतोय? हे सगळं ना आपांना अपेक्षित होतं. तुम्ही आपांचं साहित्य पहा, आपांचे उपदेश पहा, आणि त्यामुळे आपांना असं तार्किक मांडणंही अपेक्षित होतं आणि तसं जीवनात उतरवणंही अपेक्षित होतं. त्यामुळं हे सगळं हे त्यांच्या कृपेने निघता इथं बसलं आहे ना. आपांचा फोटो नाही, आपा प्रत्यक्ष बसून ते जसं मार्गदर्शन करतायत तसं निघताय बरं. संयमासहित अध्ययन असलं पाहिजे. आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये हे नाही आहे. तर काय करावं? आपण आपल्या घरून तो प्रयत्न करावा. आपण आपल्या घरून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या लेकरा बाळांना आपण संयमाची सवय लावली पाहिजे. आता उपनयन म्हणजे काय हो? संयमाचंच व्रतबंधतेचं दुसरं नाव. आता आपल्यात इथे राहिलं नाही तो भाग वेगळा. नावाला मुंज करायची आणि तो बिचारा पुढं संध्याही करत नाही. काय उपयोग एवढा मुंज करण्याचा? पहा स्मृती ग्रंथांमध्ये 3 दिवस संध्या नाही झाली तर पुनरुपनयन सांगितलंय. मी केलंय स्वतः पुनरुपनयन. कारण की मुंज झाल्यावर 2 वर्षांनी मग पाठशाळेत टाकलं. मग मी विचार केला 2 वर्ष माझी संध्या खंडित झाली तर मग पुनरुपनयन केलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य व्रतबंध ब्रह्मचर्य अवस्थेचं लक्षण हे आहे. आपल्या ऋषींना, आपल्या परंपरेला इतकंच नाही, भगवंताला हे अपेक्षित आहे की ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये संयमपूर्वक अध्ययन व्हावं. ब्रह्मचर्य अवस्थे घोकावी अक्षरे, संतांचंही वर्णन आहे. तुकाराम महाराजांचे वगैरे सुद्धा त्याच्यावर अभंग आहेत. तर भगवंताला अपेक्षित का म्हणतोय मी? माऊलींची ओवी आहे. अगाजया जे विहित ते ईश्वराचे मनोगत. ज्याला जे विहित कर्म सांगितलंय ना वर्णाश्रमोक्त, हे काही फक्त ग्रंथांचं नाही, हे ऋषींचं मत नाही, ते ईश्वराचे मनोगत. हे साक्षात भगवंताची आज्ञा आहे तुम्हाला. त्यामुळे ते आपण निष्ठेने तपस्या रूपाने केलं पाहिजे. आपणचं जीवन पहा, लहानपणापासून
परम भाग्य की पूज्य दादांची संगती लाभली. तब्येत नीट चांगली राहत नव्हती आपणची, पण तरी आपणचं अध्ययनामध्ये किती तल्लखता होती. एकदा काहीतरी संस्कृतमध्ये काय झालं होतं, नापास झाले होते का? दादा एवढंच म्हणाले, ब्राह्मणाच्या पोरांनी असं संस्कृत विषयामध्ये असं होणं ठीक नाही. काय त्याच्यानंतर आपणचा परिश्रम आणि त्या आपणचे तुम्ही संस्कृत श्लोक पहा, इतके भक्ती रसाने, इतक्या साहित्य अमृताने ओथंबलेले तुम्हाला संस्कृत श्लोक दुसरे भेटणार नाहीत. किती आपणचं आदर्श ह्याला म्हणतात संयमपूर्वक ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन. गृहस्थाश्रमाचं काय सांगावं. शास्त्राने काय षटकर्म सांगितलेत ना ब्राह्मणाला, अध्ययन अध्यापन, यजन याजन आणि दान प्रतिग्रह. वृत्तीसुद्धा काय स्वीकारली, अध्यापनाची स्वीकारली. ही सर्वोत्तम वृत्ती आहे. अध्यापन करावं तर अध्यापन कार्य सेवारूपाने तर आता हे महाविद्यालयात वगैरे तर केलंच, पण कीर्तनादिकांच्या माध्यमातून तुम्ही सांगा. आता आमच्या त्या पूर्वी पुणे मुंबई असेल किंवा मोठ्या ठिकाणी बऱ्यापैकी कीर्तनं व्हायचे, पण मराठवाड्याला जे इतकं सुपीक ठेवलं आहे ना, ह्याच्यामध्ये सर्वाधिक वाटा हा आपल्या परंपरेचा आहे. बरं, दासगणू परंपरा जी जशी दासगणू परंपरेच्या कीर्तनांमुळे मराठवाडा हा भक्तिरसाने समृद्ध राहिला. बरं, अरे प्रत्येक प्रसंगाचे आख्यान आहेत. इतकं दादांसारखं कोणी लिहिलं असेल. आता आमच्या आळंदीला तर इतकी अशी स्थिती आहे की ते टिपणं पाठ करतात. मोठ्या कीर्तनकारांनी सांगितलेली त्याची मालिका निघते किंवा त्याची रेकॉर्डिंग असते, ते घोकून ते पुढचा कीर्तनकार, नवीन तरुण कीर्तनकार. आपलं स्वतःचं अध्ययन असावं, आपलं स्वतःचं चिंतन असावं. आपलं स्वतःचं अध्ययन खोल असणं खूप आवश्यक आहे. कोणाचं ऐकून आपल्याला काही नवीन भाव मिळाला तर वेगळी गोष्ट आहे, पण आपलं स्वतःचं अध्ययन खोल असणं खूप आवश्यक आहे. आणि जवळपास सर्व पुराण, सर्व इतिहास, इतकी आपली समृद्ध परंपरा आहे, या सर्वांचं अध्ययन असणं खूप आवश्यक आहे. 18 मुख्य महापुराण आहेत, 18 महापुराण आहेत, काही आपले इतिहास ग्रंथ आहेत. वाल्मिकी रामायण असेल, योग वसिष्ठ असेल, त्रिपुरा रहस्य असेल, दत्तभार्गव संवाद वगैरे पुष्कळ आपले ग्रंथांची सूची इतकी लांबलचक आहे आणि त्याच्यामध्ये विविध आख्यान आहेत. आता तुम्ही सांगा, सामान्य विद्यार्थ्याला ते सगळं वाचणं शक्य आहे का? पण मी जितकं थोडं बहुत पाहिलं आहे दादांचं साहित्य, एकही असं महत्त्वपूर्ण आख्यान नाही की दादांनी ते लिहिलेलं नाही. किती मोठी करुणा पुढच्या विद्यार्थ्यांसाठी असेल, कीर्तनकारांसाठी असेल, साधकांसाठी असेल. तर ही संतांची करुणा ही अगदी विलक्षण आहे. बरं, आप्पांनी कीर्तनाच्या माध्यमातून त्याला अगदी समृद्ध केलं. गृहस्थाश्रमामध्ये अध्यापन करत करत, समाजाला कीर्तनाच्या रूपामध्ये अध्यापन करत, विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या ठिकाणी अध्यापन करत, जे लुप्त होत आहेत अशा विषयांवर सुद्धा प्रकाश टाकून त्यांचं पुनरुज्जीवन करत आप्पांनी आपला गृहस्थाश्रमाचा आदर्श जगासमोर ठेवला. बरं, पूर्वी आयुर्वेदाला काय अभ्यासक्रम होता का? आयुर्वेदाला काही मान्यता होती का? आयुर्वेदाला मान्यता आता आहे. आता काय कशी स्थिती आहे मला कल्पना नाही. ही कुणाची देण आहे? आयुर्वेदाला आत्तासुद्धा म्हणजे जर तुम्ही प्रसिद्ध, आता त्यांचं नाव प्रसिद्ध आहे म्हणून घेतो मी, आता पतंजली योगपीठाचे रामदेव बाबा असतील, अजून कोण ते बालकृष्णजी वगैरे असतील, ते त्यांच्या मनोगतामध्ये म्हणतात, आम्हाला आयुर्वेदाचं अभ्यासक्रम आणि त्याची मान्यता प्राप्त करायला आम्हाला इतका परिश्रम करावा लागतो. अजूनही लोक त्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. अजूनही जे प्रसिद्ध महाविद्यालय आहेत, विश्वविद्यालय आहेत, ते त्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. ह्या युगामध्ये जर ही स्थिती आहे, ज्यावेळेस ग्रंथ उपलब्ध आहेत, ज्यावेळेस पहिल्यासारखं ग्रंथांची दुर्लभता नाही आहे,
सगळे आधुनिक यातायात असेल किंवा संवादाचं साधन असेल, अध्ययनाचं असेल, संशोधनाचं साधन असेल, ह्या काळामध्ये सुद्धा जर इतकी अडचण जर येत आहे तर आपण कशी मान्यता मिळवून दिली असेल, कशा प्रकारचं स्वतः परिश्रमपूर्वक अध्ययन करून त्याचा अभ्यासक्रम तयार केला असेल, हे खरोखर किती चिंतनीय, हे खरोखर किती आदर्श अध्यापक ह्याच्यापेक्षा काय असू शकतं. अध्यापनाचा सुद्धा आदर्श त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतो. बरं, आदर्श गृहस्थाश्रम अशा प्रकारे केला. जे लुप्तप्राय ग्रंथ आहेत ना, जे लुप्तप्राय विषय आहेत, जे उपेक्षित विषय आहेत, त्या सर्वांवर आपणची लेखणी चालली. आता आपणचं जर तुम्ही साहित्य जर घेतलं तर तुकाराम महाराजांच्या एका पंक्तीमध्ये आपणच्या साहित्याची व्याख्या होते असं मला वाटतं. बरं, एक पंक्ती कुठली ती? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. बस, या एका पंक्तीमध्ये आपणच्या सगळ्या साहित्याचं समालोचन होतं. जिथं त्यांनी सिद्धांत वर्णन केलेले आहेत ना, ते धर्माचं पालन आहे, आणि जिथं त्यांनी खोडून काढलं आहे ना, ते पाखंडाचं खंडन आहे. जिथं म्हणून चुकीचा सिद्धांत प्रस्थापित केला आहे. अरे, आयुष्याच्या उत्तरायुष्यामध्ये थकलेले असताना महाभारताचं वास्तव दर्शनासारखा ग्रंथ हातावेगळा केला आपण. छोटा परिश्रम आहे. मला त्या ग्रंथाचं विशेष लगाव ह्यासाठी आहे, आमच्या लग्नामध्ये सगळ्यांना प्रसाद रूपाने महाभारताचं वास्तव दर्शन वाटले होते. आठवते का आप्पा? तर लोक म्हणाले, अहो लग्नाचा प्रसंग महाभारत वाटत असते का? आता अफवा इतक्या, महाभारतावर पुष्कळ अफवा. आता कोणी महाभारताचं महात्म्य वाचलेलं नाही, पूर्व महात्म्य वाचलेलं नाही, उत्तर महात्म्य वाचलेलं नाही. अरे, भारतम भवनेयस्य तस्य हस्तगतो जयः असं लिहिलेलं आहे त्याच्या फलश्रुतीमध्ये. ज्याच्या घरामध्ये महाभारत राहतं ना, त्याला जय प्राप्त होतं. पण जयो नामेती हासोय, खूप त्याचा महात्म्यामध्ये विशेष वर्णन आहे. त्याची फलश्रुती कधी वाचण्यासारखी आहे महाभारताची, पण लोकांना संभ्रमच खूप आहे. हां, मला सांगा बरं, वेळ झाल्यावर मला सांगितलंय गोरठ्याचे कार्यक्रम घड्याळाप्रमाणे होत नाहीत, गोरठ्याच्या कार्यक्रमाप्रमाणे घड्याळ चालतं असं सांगितलंय. तर अफवा खूप आहेत त्याबाबत. आप्पांनी नेमकं त्याच विषयावर इतकं सुंदर विवेचन केलं आहे. आमचे पूज्य गुरुजी नेहमी म्हणतात की मी महाभारताची कथा करतो ना, मला महाभारताची कथा करण्याची प्रेरणा ही अजून एक सांगा. आता आप्पा तर नाहीत, पण आमचे पूज्य गुरुजी तर आहेत. कधी त्यांना ते नेहमी म्हणतात की माझ्या आयुष्याची सर्वाधिक प्रेरणा ही जर कोणी असतील तर ते पूज्य आप्पा आहेत. तुम्ही आप्पांचे कीर्तनाचे व्हिडिओ पहा ना, आमच्या स्वामीजींचे भागवताची व्हिडिओ पहा. सांगण्याची शैली, भावुक सुद्धा जे होतात, अगदी जसं वाटतं की जणू आप्पा बोलतायत. आणि सर्वाधिक छाप पूज्य गुरुजींच्या जीवनावर कोणाची असेल तर ती आप्पांची. आणि त्यामुळं आम्हाला तर असं वाटतं की आम्ही अगदी ह्याच गुरु परंपरेतले आहोत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आदर्श गृहस्थाश्रम हा असा असतो जे उपेक्षित विषय आहेत, जे दुर्लभ म्हणा किंवा ज्यांच्याबद्दल समाजामध्ये भ्रांती येते खोडून काढणे हे खूप आवश्यक आहे. आपण ते केलं. वानप्रस्थाबद्दल तर काय सांगावं, इतकी तीर्थयात्रा असेल. बरं, नियमांमध्ये राहून मला तर ह्याचं आश्चर्य वाटतं. आम्हाला थोडीशी यात्रा करावी लागते ट्रेननी किंवा ह्यानी, आम्हाला 16 वेळाचं इतकं अडचण होते. आप्पांनी पायी यात्रा केली, कशी केली असेल, शेवटपर्यंत आप्पा सगळ्या नियमांनी युक्त होते. एका ठिकाणी असल्यावर भिक्षा मिळणं सोपी गोष्ट आहे, प्रवासामध्ये असणं आदर्श वानप्रस्थाचा ह्याच्यापेक्षा काय मोठा आपल्या डोळ्यासमोर आदर्श असू शकतो. आणि आदर्श संन्यास काय हो? आदर्श संन्यास हा भगवंतामध्ये न्यस्त होणं,
संन्यासाच्याही पुष्कळ व्याख्या आहेत बरं. आता जात नाही काम्यानाम कर्मणान्यासम संन्यासं कवयो विदुः किंवा वेदांताच्या किंवा उपनिषदांच्या सुद्धा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. पण भगवंतामध्ये प्रतिष्ठित होणं हा वास्तविक संन्यास. आणि ती आदर्श प्रतिष्ठा ही जर कुठं बघायला मिळते तर ती आपणच्या जीवनामध्ये बघायला मिळते. आज मला विषय प्रवेश करायचा होता. आता विषयसुद्धा काय घ्यावा, मला कोणी म्हणाले मला तिकडून येताना की गोरठ्याचे खूप तयारीचे श्रोते असतात बरं. पण मला झालं असं की मला चिंतनाला काही वेळ मिळाला नाही बरं. कालपर्यंत धावपळीत होतो आणि विचार करत होतो की विषय कुठला घ्यावा. 6-7 वाजता माझा काल विषय ठरला संध्याकाळी. आणि त्यानंतर मी थोडेसे हे आणले. आपांचं जीवन, त्यांची परमार्थिक साधना ह्याच्याशी जुळणारं एखादं पौराणिक चरित्र सांगण्याचा प्रयत्न करावा असा विचार आला. कुणाचं असं चरित्र असेल तर स्मरण झालं ध्रुव महाराजांचं चरित्र असं आहे. आणि त्यामुळे विचार आला की भागवत सप्ताह आता आम्ही नेहमी करतोत ना, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चरित्रांना इतके सुंदर चरित्र आहेत, इतके सुंदर स्तुती आहेत, पण ह्याचा विस्तार करायला अजिबात वेळ मिळत नाही. ज्यावेळेस आम्ही वृंदावनाला भागवत शिकायला होतो त्यावेळेस कधी असा अवसर असायचा. 7 दिवस फक्त प्रल्हाद चरित्र, 7 दिवस फक्त ध्रुव चरित्र, 7 दिवस फक्त नवयोगीश्वर संवाद, 7 दिवस फक्त अवधूत चरित्र दत्तात्रेयांच्या 24 गुरूंचं, 7 दिवस फक्त हंसगीता वगैरे असं त्यावेळेस चालायचं. पण आजकाल हे अगदी दुर्लभ झालं हो. एक वेळ कथा 3 तास त्या सप्ताहामध्ये अजिबात चिंतन सखोल होत नाही. तर विचार केला की एक चरित्र सखोल चिंतन व्हावं. ते कुठलं चरित्र असेल? ध्रुव महाराजांच्या चरित्राच्या अनुषंगाने पूज्य आप्पा आणि पूज्य दादांच्या चरित्राचा आपण विचार करूयात. आजची वेळ काय झाली का संपन्न? हां, तर 2 मिनटं बाकी आहे. मी येतोय तुमच्या पठडीत. काही मला आल्या म्हणाले तुम्ही 7:25ला उपस्थित राहाल की 7:55ला? यांना 25 असं किंवा 55 पंचायत माझीच दिसते. आमच्याकडं सरळ म्हणतात महाराज, 8ला प्रवचन आहे, 8ला येतं का 8:30ला? तर आप्पांच्या आशीर्वादाने इथं आम्हाला काय येतं हा विषय नाही, पण आप्पांच्या समाधीच्या या प्रतिवार्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आप्पांच्या समाधीची ऊर्जा, आप्पांच्या जीवनाची ऊर्जा, आप्पांनी आपल्याला जो उपदेश केला आहे ना, तो उपदेश आपल्या जीवनामध्ये कसा प्रतिष्ठित होईल, ध्रुवचरित्राच्या माध्यमातून आपण तो पुढच्या सत्रामध्ये ऐकण्याचा प्रयत्न करूया. आजची झालेली सेवा परमपूज्य आप्पांच्या चरणी, परमपूज्य दादांच्या चरणी समर्पित करूयात आणि वाणीला विराम. पुंडलीक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.